रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार असल्याचं नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना रोजगार देण्यासाठी मी प्रयत्न करीन असं देखील नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं आहे। रिफायनरी होण्याचं वातावरण तयार करू। पाऊस गेला का एक मोर्चा, समर्थनांना स्वागत, रिफायनरचं स्वागत आणि विरोध करणाऱ्यांना जे काय वाक्य ते नंतर सांगू आम्ही, पण हा एक मोर्चा समर्थनार्थ काढणार। रिफायनरी बरोबर आणखी कोकणामध्ये उद्योग जे उद्योग ते मी प्रयत्न करतो। हे उद्योग येणार, MIDC येतील, छोटे मोठे उद्योग कोणते यावेत, इथल्या मुलांना इंजिनिअरिंग बरोबर अनेक वेगळे ट्रेड यांचं मार्गदर्शन, आधुनिक टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन मिळेल असं सर्व उपाय करणार। रिफायनरी विरोधक हे केवळ पैशासाठी विरोध करत आहेत असे गंभीर आरोप देखील नारायण राणेंनी यावेळी केले आहेत। आता रिफायनरीचा जो विषय मगाशी तुम्ही बोललात की तुम्ही एक समर्थनार्थ मोर्चा काढणार आहात, तर सध्या जे विरोध करतायत त्याची काय कारणं तुम्ही पाहिलीत? एक तुम्हाला एक सांगू, आपल्याला कुठल्या वृत्तपत्र ह्याच्यात तुम्ही माय कोकण म्हणून माझं माय कोकण, तर माझं पण कोकण आहे म्हणून सांगतो। मी कोकणात जन्म झाला आणि मग कोकणामध्ये हवामान कसं आहे, वातावरण कसं आहे, साधन सामुग्री काय आहे हे मला सगळं माहिती आहे। आणि हेही माहिती आहे, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीने अनेक खाती सांभाळली आहेत। कुठला प्रकल्प आल्यानंतर एन्व्हायरमेंट खराब होईल हे मला माहिती आहे। मी परदेशातले अनेक प्रकल्प, फ्रान्स वगैरे, युरोप फिरलेलो आहे, कळलं ना। 50 परदेशी देश पाहिलेत आणि तिथे हे प्रकल्प आहेत, कोणाचं काय होत नाही। हे यांना पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन आहे। मी आता वेळ नाही म्हणून सांगितलं नाही। कोळशापासून वीज बनवणारे कंपन्या, 50 कंपन्या उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या मातोश्री। जैतापूर चालू नाही करणार, जैतापूर तुम्ही चालू केलं तर आम्ही कोळशाची वीज कोण घेणार नाही, आमचे कारखाने 50 बंद पडतील, तुम्ही जैतापूर सुरू करू नका, कोणताही कारखाना इथे आणू नका। त्याच्या बदल्यात 50 कोटी रुपयेची तडजोड झाली आणि 5 कोटी ॲडव्हान्स दिले। हे मी हाऊसमध्ये बोललेलो आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेत। हे असे लोकांचा विरोध आम्ही ग्राह्य धरणार। मला तो कारण काही असो मला मान्य नाही। मला माझ्या लोकांना नोकरी द्या, त्यांच्या पोटाला अन्न द्या, मी बाकी काय ऐकायला तयार नाही। नारायण राणे यांच्या विधानामुळे येत्या काळात रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार हे मात्र नक्की। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी।